आजकाल हायजीनच्या नावाखाली ना भरपूर लोक घरगुती स्ट्रीट फूड पदार्थ हे हमखास बनवतात आणि त्यासाठी महत्त्वाचा पदार्थ लागतो ते म्हणजे चिंच. पण ही चिंच ना वर्षभर बऱ्याचदा साठवली जात नाही. बऱ्याच जणांची खराब होते किंवा बऱ्याचदा भिजवायचीच राहून जाते. म्हणूनच तर एवढ्या साऱ्या गोष्टी टाळण्याकरिताच मी आज तुमच्यासोबत अशी एक रेसिपी शेअर करणार आहे. यामुळे तुमची नक्कीच मेहनत आणि पैसा वाचणार आहे. तर आज आपण बघतोय चिंच पावडर आणि त्यापासूनच चटपटीत चवीची चिंचेची चटणी. तयार होणारी चिंच पावडर वर्ष 2 वर्ष टिकेलच, पण ही चटणी देखील महिनाभर टिकेल. चला तर मग जुन्या सर्व पद्धती विसरून इन्स्टंट पद्धतीने चिंच कशी वापरावी याकरिताच चिंच पावडर कशी बनवायची आणि त्यापासूनच पटकन झटपट चटपटीत अशी चिंचची चटणी देखील कशी बनवायची हेच बघूया. शेजारी राहणाऱ्या ताईंच्या पाहुण्यांनी जरा त्यांना अतिच प्रमाणात चिंच दिल्या होत्या. त्या म्हणाल्या, या गेल्या वर्षी चिंचा मी स्वच्छ करून साठवल्या होत्या, पण त्यांना कीड लागली आणि ज्या चांगल्या होत्या त्या मी नेहमी भिजवायचं विसरून जायचे. म्हणूनच म्हटलं सगळ्यांसोबतच एक आपण अशी रेसिपी शेअर करू जी खरंच फायद्याची ठरेल. तर आता ही चिंच पावडर करण्याकरिता सर्वात अगोदर आपल्याला या चिंचेची संपूर्ण साल काढून टाकायची आणि सोबतच यामधील जे बी असतं ना, ज्याला आम्ही चिंचोका म्हणतो, ते देखील काढून टाकायचे. आता यासाठी मी तुम्हाला 2 पद्धती दाखवते बघा. एक म्हणजे चाकूची, या पद्धतीने चिंचा कापून कापून घ्या आणि चिंचोका काढून टाका. किंवा मग दुसरी पद्धत म्हणजे एखादी मुसळ घ्या आणि त्याच्या मदतीने चिंच ठेचा. अगदी सहजतेने संपूर्ण चिंचोके पटापट बाहेर निघतील. मला ही दुसरी पद्धत जास्त सोपी वाटते. आता बऱ्याच जणांना चिंच पावडरची रेसिपी ना अगोदरच माहिती असेल, पण माझी एक खासियत म्हणजे मी ही चिंच पावडर अजिबात उन्हात न वाळवता बनवतीये. कारण बरेच जण सिटीमध्ये राहतात आणि सिटीमध्ये फ्लॅटमध्ये राहिले की तिथे उन्हाचा खूप सारा प्रॉब्लेम असतो. आणि तुम्हाला आणखी एक सांगू का, उन्हात वाळवलेल्या चिंचेवर ना खूप सारी धूळ बसते आणि बऱ्याचदा या चिंचेचा रंग देखील उडतो. म्हणूनच तर मला ही दुसरी पद्धत खूपच सोपी वाटली. तर बघा, संपूर्ण चिंचा अगदी व्यवस्थित स्वच्छ झालेल्या आहेत. एकही चिंचोका यामध्ये शिल्लक नाहीये याची मात्र पहिले खात्री करून घ्या. आता आपण या संपूर्ण चिंचा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून घेणार आहोत. तर तुमच्याकडे अशी झिपलॉक पिशवी असेल तर ठीक, बेस्टच. नसेल तरी देखील तुम्ही साध्या अगदी कॅरीबॅगच्या पिशव्या असतात ना, त्या सुद्धा वापरू शकता. मी देखील या ठिकाणी 2 प्रकारच्या पिशव्या वापरणार आहे. तर बघा, झिपलॉक बॅगमध्ये अशी संपूर्ण चिंच भरून घेतली, व्यवस्थित हे बंद केलं. आता या साध्या रेग्युलरच्या पिशवीमध्ये देखील संपूर्ण उरलेली चिंच भरून घेते आणि अगदी घट्ट अशी गाठण बांधते. यामध्ये ना अजिबात हवा देखील जाणार नाही एवढी घट्ट गाठण बांधायची. कारण या पिशव्या आता आपण फ्रीजरला, म्हणजेच ज्या ठिकाणी फ्रीजमध्ये बर्फ साठतो ना, त्या ठिकाणी ठेवणार आहोत रात्रभराकरिता. त्यामुळे या पिशव्यांमध्ये अजिबात पाणी किंवा बर्फ जायला नकोय. आता हे मी डीप फ्रीजरला ठेवून देते. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, आपल्या या चिंचा पूर्णतः गोठल्यासारख्या झालेल्या आहेत. गोठल्यामुळे ना या खूपच कडक स्वरूपाच्या तयार झाल्या. या पिशव्यांवर तुम्हाला बर्फ देखील जमा झालेला दिसत असेल. आता पिशवी खोलून बघूयात. तर तुम्ही बघू शकता, अगोदरच्या चिंचा खूपच सॉफ्ट होत्या आणि आताच्या चिंचा किती कडक झालेल्या आहेत, अजिबात उन्हात न वाळवता, आणि तेही किती झटपट ना, एका रात्रीतच. या मी तुम्हाला एका ताटात काढून आवाज ऐकून दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल या किती छान अशा कडक स्वरूपाच्या तयार झालेल्या आहेत. हे दाखवण्याकरिता तसा माझा वेळ बराचसा जाणार आहे, पण हरकत नाहीये. पण तुम्ही मात्र असा वेळ अजिबात दवडू नका. फ्रीजरमधून ही पिशवी काढल्याबरोबर लगेचच मिक्सरला या चिंचा दळायला घ्या, ज्यामुळे आपल्या चिंचांना अजिबात पाणी सुटायला लागणार नाही आणि आपल्या या चिंचा खूप पटकन मिक्सरला बारीक दळल्या जातील. आता मी देखील अजिबात वेळ घालवत नाही, लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये मावेल इतक्या चिंचा घालते, भांड्याचं झाकण लावते आणि लगेचच मिक्सरला हे फिरवून घेते. या चिंचा मिक्सरला दळायला खूपच सोप्या आहेत. जास्त काही मिक्सरवर जास्त लोड येत नाही. अगदी सहजतेने या फिरतात, बारीक तयार होतात. बघा किती मस्त अशी आपली ही चिंच पावडर तयार झाली आहे. रंगसुद्धा खूपच छान आलाय. आता ही चिंच पावडर असल्यामुळे भिजायला देखील खूपच कमी वेळ लागेल. आता सेम पद्धतीने आपण संपूर्ण चिंचा मिक्सरला पटापट फिरवून घेऊयात. आणि हो, या चिंचा मिक्सरला फिरवत असताना एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे या चिंचांना अतिच जास्त प्रमाणामध्ये मिक्सरला फिरवायच्या नाही. कारण या चिंचा खूप थंड आहेत, बर्फासारख्या गोठलेल्या, आणि मिक्सरला आपण या फिरवल्या की त्यांना थोडीशी उष्णता लागते आणि मग त्यांना थोडंसं पाणी सुटल्यामुळे या चिकट देखील होऊ शकतात. तर त्यामुळे ही एक काळजी अवश्य घ्या. तर बघा, या पद्धतीने आता मी पटापट संपूर्ण चिंचा मिक्सरला फिरवून घेतेय. आता तुम्हाला हे मिश्रण थोडंसं चिकटसर वाटत असेल
आणि जर तुम्हाला एकदमच कोरडं भुरभुरीत हवं असेल तर ते तुम्ही थोड्या वेळ उन्हात ठेवा. अगदी सहजतेने आणि अगदी एखाद्या तासामध्येच अगदी मस्त अशी ही चिंच पावडर तुमची तयार होईल. आता ही तयार झालेली चिंच पावडर तुम्ही एखाद्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा. फ्रीज बाहेरही भरपूर दिवस टिकेल आणि फ्रीजमध्ये ठेवली तरी देखील ही व्यवस्थित राहू शकेल. ही पावडर साठवण्याकरिता शक्यतो काचेच्या बरणीचा वापर करा, कारण चिंच ही आंबट असते, तर प्लास्टिकमध्ये ठेवली तर रिॲक्शन होऊ शकते. आणि हो, बरणी भरत असताना अगदी छान असं प्रेस करून करून भरा, यामुळे त्यात अजिबात हवा देखील राहणार नाही. चला तर मग लगेचच या चिंच पावडरपासून इन्स्टंट तुम्हाला चटणी बनवून दाखवते. तर बघा, मी या ठिकाणी अजिबात चिंच वगैरे भिजवून घेतलेली नाही आहे. तर ही चिंच पावडर घेतली, ती मी 1 कप घेतली आहे. अगदी छान असा गच्च भरून 1 कप घ्यायचा. तुम्ही या ठिकाणी वाटीचंही प्रमाण घेऊ शकता. आता सेम पद्धतीने मी खजूरची पावडर देखील बनवून घेतली होती. म्हणजेच खजूरच्या बिया काढून फ्रीजरला ठेवल्या होत्या, नंतर मिक्सरला फिरवून घेतल्या. तर ही मी अर्धा कप घेतली आहे, म्हणजे चिंचेच्या निम्म्या प्रमाणात. आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालूयात. तर पाण्याचा मला काही पहिले अंदाज नव्हता, त्यामुळे सुरुवातीला मी फक्त 1 कप पाणी घातलं. हे पटकन व्यवस्थित मिक्स करून घेते. तर बघा, मला हे मिश्रण ना खूपच घट्टसर वाटतंय, कारण आपल्याला हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे सॉफ्ट होईपर्यंत. तर पाणी हे लागणार आहे, म्हणून मी पुन्हा एकदा अर्धा ते पाऊण कप पाणी घातलं. तुम्हाला जर अजून पाण्याची गरज वाटली तर अजूनही तुमच्या आवडीनुसार किंवा इच्छेनुसार कमी अधिक करू शकता. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि छान असं खळखळ उकळी येईपर्यंत शिजवून घेऊयात. तर शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता, आपल्या या चिंचाच्या चटणीला अशा पद्धतीचं टेक्स्चर आलेलं आहे. रंगही बघू शकता काय सुरेख आलेला आहे. कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे. पण आपल्याला ही चिंच चटणी जास्त दिवस टिकवायची असल्यामुळे ही अजून आपण जरा वेळाकरिता शिजवून घेऊयात, घट्टसर करून घेऊयात. त्यामुळे मी आता यामध्ये गूळ घालते, जेणेकरून याला मस्त असा चटपटीतपणा येईल. तर साधारणतः 1 कप गूळ घातला. सोबतच चटपटीतपणा बॅलन्स होण्याकरिता अगदी थोडंसं साधारणतः 3 ते 4 चिमूट मीठ घालायचं. अर्धा चमचा चाट मसाला किंवा मग काळं मीठ घालायचं आणि सोबतच काश्मीरी लाल तिखट घालायचं. यामुळे चटणीला जास्त तिखटपणा येत नाही, पण रंग सुरेख येतो आणि टेस्टही मस्त येते. संपूर्ण जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपल्याला गूळ पूर्णतः यामध्ये विरघळून घ्यायचा आहे आणि शिजवून घ्यायचा आहे. आता हा एक कितपत शिजवायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर बघा, काही वेळातच आपली ही चिंच चटणी खूपच जास्त प्रमाणामध्ये घट्टसर झाली आहे. तुम्हाला चमच्यावरही दिसत असेल, एक वेगळ्याच प्रकारचा लेअर तयार होतोय. याचा अर्थ आपली चिंच चटणी छान अशी तयार झाली आहे. आता गॅस बंद करूयात आणि ही थंड करून घेऊयात. भरपूर सारे वेगवेगळे स्ट्रीट फूड आणि त्यासोबत आपल्या पारंपरिक भाज्या बनवण्याकरिता आपली चिंचेची चटणी तयार झाली आहे. ही तुम्ही हवाबंद बरणीमध्ये आणि काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. महिनोन्महिने टिकेल. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.